यांच्या पावन स्मृतीस कोटी अभिवादन करतोय। आमचे मार्गदर्शक आदरणीय स्वर्गीय श्री सुभाष भाऊजी राठी यांच्या पावन स्मृतीस कोटी अभिवादन करतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस कोटी वंदन करतो आहे। संत गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतो आहे आणि अम्मा आमच्या साथीदारांना प्रणाम करतो। मंचावर माझे आदरणीय बंधू प्राध्यापक डॉक्टर सुशांत चिन्हे सर, आजच्या कार्यक्रमाचे समूह आदरणीय डॉक्टर सागर सोनी सर, माझ्या भगिनी आदरणीय दाभाडे मॅडम, आदरणीय धुमाळे मॅडम, माझे आदरणीय बंधू आदरणीय डोले सर, अधीक्षक माननीय महादेवजी सोमानी सर, माझे बंधू राहुलजी पांडे साहेब, आदरणीय जितेंद्र अग्रवाल साहेब, शैलेश भाऊ, उमेश भाऊ ओझाजी, माझ्या आदरणीय सर्व विद्यार्थी आजचा दिवस जागतिक महिला दिन सप्ताहाच्या अनुषंगाने आपण साजरा करतो आहोत आणि मी सर्वप्रथम माझा आदरणीय विद्यार्थी आदर्श दामोदर पौर्णिमा मॅडम यांना कोटी कोटी धन्यवाद देतो आहे की याच्या टीमनी आम्हाला अम्मांची भेट घडून आणली। खरंच माझ्या मनामध्ये हा प्रश्न होता की मी लॉ अमरावतीला शिकवत असताना सुद्धा या आपल्या समुदायाविषयी, आपला समुदाय आहे, आपल्यापेक्षा वेगळा नाही, आई वडील म्हातारे झाले का त्यांना आपण नाकारतो, त्यांना प्रेम देत नाही, आई वडिलांचा दर्जा पण मिळत नाही, अशी स्थिती समाजामध्ये आलेली आहे। बरेच कुटुंबातील आई वडील म्हातारे झाले असताना त्यांना वृद्धाश्रमात पण जावं लागतं। म्हणजे आपण जो समाज आपल्याला नकोसा आहे त्याला आपण वेगळं करायला मागं लागलेलो आहोत, असं चित्र आपल्याला दिसतं। ज्या आईने आपल्याला वाढवलं, मोठं केलं, तिला आपण आपल्यापासून वेगळं करतो, असे बरेचसे चित्र समाजामध्ये आपल्याला दिसतं। तेव्हा एक शिक्षित व्यक्तीला त्या दुःख नक्कीच झालं पाहिजे। आपल्या आईवडिलाचा जसा समाज आहे तसाच हा समाज आहे, वडीलधारी समाज आहे आणि आपला शरीराचा एक भाग आहे। अहो, आपल्याला एखादी जखम झाली, तिला दुरुस्त करण्याकरता आपण दवाखान्यात जातो, तिला दुरुस्त करतो आणि मग आपण आपल्या शरीराला एक चांगलं जगण्याची संधी निर्माण आपल्याला देतो। खरंच आजचा कार्यक्रम आपण जो आयोजित केला हा सेन्सिटिव्ह फंक्शन आहे। जीवनाचा पुढे तुम्हाला काहीतरी सामाजिक सेवा तुमच्या हातून घडो, परमेश्वराचं दर्शन तुम्हाला हो, याच्याकरता हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि हे तीनही आपल्या समोर आज परमेश्वराचे अवतार तुमच्या समोर आलेले आहेत। यांचा आशीर्वाद नक्की घ्या आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या सोबत, तुम्ही नाही काही त्यांना चांगलं जरी नाही म्हटलं तरी ते तुम्हाला आशीर्वाद नक्की देतील। हा असा आपला अंतर मनाचा समुदाय। तर या सर्वप्रथम मी पाहुण्यास प्रार्थना करेन की थोडीशी व्हिडिओ क्लिप बघावी सर्वांनी, जेणेकरून आपल्या या समुदायाविषयी आपण समजून जातो। थोडंच खुर्ची आवाज आवाज ये कहानी मेरे जैसे कई लोगों की है, क्योंकि ये गौरी भी कभी गणेश था। कन्या, क्या बनोगे बड़े होकर? मुझे तो माँ बनना है। पर कभी माँ नहीं बन सकते। कभी मत बनना। मन असं भारावून जातं की खरंच अधिकाराची गरज आहे। म्हणून 2014ला
श्री गौरी सावंत यांनी नालसाच्या पिटिशनमध्ये पिटिशनर म्हणून आपलं इंटरव्हेन्शन दिलं आणि 2014ला सुप्रीम कोर्टाने हा अति उच्च कोटीचा न्याय आपल्या समाजाला प्रदान केला. त्यामध्ये म्हटलंय, सुप्रीम कोर्ट म्हणतं, वी आर अपहोल्डिंग द राइट्स टू बी ट्रीटेड विथ द सेम फंडामेंटल राइट guaranteed by our Indian Constitution to our citizen of this country. आणि या भारत देशाच्या न्याय व्यवस्थेने अंमलात बदल आणण्याकरता हे डिसिजन दिलेलं आहे, ज्यामध्ये योग्य करता प्रिन्सिपल्स आर लेट डाऊन बाय द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. त्याच्यापैकी 3 प्रिन्सिपल अत्यंत महत्त्वाचे आहेत. लीगल रिकग्निशन ऑफ थर्ड जेंडर, then socially and educationally backward classes, and then Friends social welfare schemes for the welfare of the transgender in this country. हे जजमेंट राधाकृष्णन आणि अर्जुन कुमार सिक्री यांनी दिलेलं आहे. आणि that is why I am proud to say this judgment is a milestone for our country, for the affected class and particularly the transgender people. हे कृपया लक्षात घ्या, आज जो ट्रान्सजेंडरचा राईट हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम जागतिक महिला सप्ताह दिनाच्या निमित्त आपण मनवतो आहोत. स्त्रीविषयी जर आपण विचार जर केला तर स्त्रीला व्हल्नरेबल क्लास म्हणून समजला गेला समाजात. दुबळा वर्ग समजला गेलेला आणि आज तागायत त्या वर्गाला दुबळा वर्ग अंतःकरणामध्ये अजूनही तो जिवंत आहे असं मला वाटतं. जे एम्पॉवरमेंट व्हायला पाहिजे ते अजून झालेलं नाही. आणि म्हणून स्त्री समाजाचा मान सन्मान असेल किंवा स्त्रीचं डिग्निटी मेंटेन करण्याचं काम करायचं असेल, स्त्रीविषयी प्रेम ठेवण्याचं काम करण्याचं कोणता जर समाज करत असेल तर हा आमचा समाज आहे. या समाजाने स्त्रीत्वाला जिवंत ठेवलेलं आहे, स्त्रीचं महत्त्व जपून ठेवलेलं आहे, स्त्रीची करुणा दया ममता जपून ठेवली. पुरुषामध्येही म्हणजे आई कोणी होऊ शकतं असं म्हटलेलं आहे या क्लिपमध्ये. आई कोणी होऊ शकते. आई ट्रान्सजेंडरच नाही तर आई एक गुरु होऊ शकतो. माझ्यामध्ये काही असली पाहिजे, पुरुषामध्ये सुद्धा एक आई आहे. हे कृपया लक्षात घ्या. गुरुमध्ये सगळे रूप सामावलेले असतात. गुरु हा आईचं रूप आहे, गुरु हा वडिलाचं रूप आहे, गुरुमध्ये परमेश्वराने सर्व रूप टाकलेले आहे आणि आजच्या कार्यक्रमाला प्राप्त झाल्या त्या गुरुमाता आहे. हे कृपया लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून आजचा कार्यक्रम तुमच्या आमच्या सामाजिक सेवेचं व्रत स्वीकारण्याकरता, स्त्रीचं अस्तित्व आपल्याला अबाधित ठेवण्याकरता, स्त्रीचा मान सन्मान अबाधित करण्याकरता या जागतिक महिलाच्या सप्ताहाच्या अनुषंगाने आपल्याला हा योग हा निसर्गाने आज किरण अम्मा आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये म्हणजेच वाशिममध्ये 15 लोकांचं जीवन घेऊन चालत आहे. त्यांच्यासोबत 15 व्यक्तिमत्व. आज आपण एक घरातला पोरगा नाही सांभाळू शकत, एक मुलगी नाही सांभाळू शकत. किती मोठी जबाबदारी असते बघा. एका मुलाला आपल्या मुलीला सांभाळणं आपल्याला किती मोठी जबाबदारी. आणि घरातला तो कर्ता पुरुष जर गेला तर त्या घराला त्या व्यक्तीबद्दल किती वेळा आठवण येत असेल, त्या व्यक्तीबद्दल किती वेळा तो आठवण करत असेल. आज आमच्या अम्मा 15 लोकांचा सांभाळ करत आहेत. त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. त्यांच्याशी मी चर्चा केली. आज त्या 15 मधल्या आमच्या आदरणीय प्रिया आणि अनु इथे आलेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या त्या गुरु आहेत. तर त्यांचा जन्म अम्माचा हैदराबादमध्ये झाला त्यांनी सांगितलं. त्यांचे आई वडील सुद्धा तिथे आहेत. त्यांचं पूर्ण कार्य हे अकोलापासून सुरुवात झालं. त्यांना त्रास पदोपदी झाला आणि आजही होतो आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्या लॉ कॉलेजमध्ये पहिल्यांदा आल्या म्हणून त्यांनी खूप आनंद व्यक्त केला. एवढंच नव्हे तर त्या 12वी पर्यंत त्यांनी शिक्षण पण घेतलं आहे. म्हणजे शिक्षणाचा त्यांना गंध आहे, शिक्षणाबद्दल त्यांना आवड आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मला महिला खूप जवळच्या वाटतात, कारण मी महिलेचं एक जिवंत रूप आहे. त्या बहुचराजी त्या कुलदेवतेला पुजतात. त्यांचं ते दैवत आहे.
आणि त्यांच्याच नावावर त्यांची एक छोटीशी या वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिममध्ये संस्था पण आहे. त्यापुढे म्हणतात की मी समाजसेवेला महत्त्व देतो. समाजसेवा हे माझं व्रत आहे. अर्थात समाजसेवेला कार्याला वाहून घेण्याकरता आपल्या पोटालाही सांभाळावं लागतं. मग कुठेतरी नाईलाज असतो, काहीतरी आपल्याला कार्य करावं लागतं जगण्यासाठी. त्यांचं महाराष्ट्रभर संस्था काम करते. त्यांचं म्हणणं आहे की मी समाजसेवेला महत्त्व देते, राजकारणाला नाही. कारण राजकारणात गेलं तर बरेचसे रिस्ट्रिक्शन्स येतात आहे ना. जी सेवा पाहिजे ती आपण देऊ शकत नाही. आणि म्हणून मला समाजसेवा राजकारणापेक्षा आवडते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचे गुरु खामगावचे आहेत. त्यांचं नाव शेनाज नायक आहे. त्यांना पण गुरु आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आज सुप्रीम कोर्टात 14 मध्ये जजमेंट झालं, आम्हाला फंडामेंटल राईट मिळाले, हे पेपरवर मिळाले, परंतु ते आम्हाला अजून प्राप्त झालेले नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला घरकुल योजनेमध्ये स्थान नाही मिळालं, म्हणजे घरकुलने आम्ही भाड्यानं राहतो, आम्हाला कुठला गव्हर्नमेंटचा फंड मिळाला नाही, आम्ही 15 वर्षाच्या आतील मुलांनाही सांभाळतो, की ज्यांना घराने नाकारलं, ज्यांना घराने टाकलं, हाकलून दिलं, अशांना आम्ही सांभाळतो. म्हणजे दिस इज वन ऑफ द ऑर्फन इन्स्टिट्यूशन ऑफ आवर कंट्री. हे तुम्हाला मी कृपया सांगू इच्छितो. आणि खरंच तुम्हाला आम्हालाच नव्हे, समाजालाच नव्हे, तर शासनाला या व्यक्तिमत्वांकरता लक्ष देणं काळाची गरज आहे. मी तर या व्यासपीठावरून शासनाला प्रार्थना करेन की अम्माच्या संस्थेला फंड द्यावा, त्यांना घरकुलामध्ये मोफत घर द्यावी. आमच्या मॅडम तिथे कार्यकर्ते आहेत, मोदी साहेबांना सांगा, फडणवीस साहेबांना सांगा का आमच्या अम्मांना हे दालन मिळालं पाहिजे. हे कृपया लक्षात घ्या. तुम्ही पत्र जरूर लिहा, माझा निरोप सांगा साहेबांना. आमच्या प्राचार्य साहेबांचं तुम्हाला विनंती आहे की आमच्या वाशिममध्ये त्यांना घर मिळाले पाहिजे, घरकुल मिळालं पाहिजे, यांना फंड मिळाला पाहिजे. आणि यांचा जो म्हणजे निर्वासित ज्याला आपण म्हणतो, ती जी संकल्पना आहे, ते आपले लोक आहेत, त्यांना ते मिळालं पाहिजे. जजमेंट आलं सुप्रीम कोर्टाचं, ते जर त्यांना मिळत नसेल, इट कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. तुम्ही विद्यार्थ्यांनी न्यायालयामध्ये पीएच दाखल केलं पाहिजे आणि या कार्याला कुठेतरी त्यांना मदत झालीच पाहिजे. मित्रहो, आजचा हा कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण खूप असं आदरातिथ्य या कार्यक्रमाला आपण प्रदान केलं. आज भावना प्रधान आपण इथे बसलेले आहात. माझ्या प्रत्येक बोलण्याला कधी कधी किंवा ज्या काही मी रिस्ट्रिक्शनला त्रास जरूर होत असेल, पण माझा अंतःकरणामध्ये हा भाव आहे की समाजसेवेचं भाव तुमच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. एक चांगले वकील तुम्ही घडले पाहिजे, समाजाचे खरे वकील तुम्ही व्हायला पाहिजे, समाजाचे खरे न्यायाधीश तुम्ही व्हायला पाहिजे, खरा समाजाचे नेते तुम्ही व्हायला पाहिजे, समाजसेवक व्हायला पाहिजे. या उद्देशाने हा माझा संकल्प आणि आग्रह तुमच्या सर्व विद्यार्थ्यांवर आहे. कारण गुरु या नात्याने मला काय पाहिजे, गुरु या नात्याने माझा शिष्य असा घडावा जेणेकरून त्यांनी आपल्या घराचं, आपल्या देशाचं, आपल्या समाजाचं, आपल्या महाविद्यालयाचं नाव लौकिक करावं, हा त्याच्यामधला भाव आहे. आणि तो आजच्या या कार्यक्रमामध्ये जरी तुम्ही समाजाने तुमची पुढची दिशा आहे, तुम्ही करणारच आहात, पण आज तुमच्या मनामध्ये तो कोरला गेला, याचा मला आनंद आहे. मी खरंच आमचे आराध्य देवत्यांचे मी खरंच आभार मानेन. त्यांचे खरंच आमच्यावर आशीर्वाद आहेत. हा आज कार्यक्रम करण्याची संधी त्यांनी मला उपलब्ध करून दिली. तुम्ही सर्व विद्यार्थी या कार्यक्रमाला आलात, मी तुमचे कोटी कोटी आभार मानतोय. आणि याच कार्यक्रमाचा भाग म्हणून माझी शिष्या, PhDची शिष्या नेहा गोयंका ही आपल्यासोबत 2 मिनिटं या व्हॉट्सअपवरूनच बोलणार आहे. तिच्यासोबत आपण, कारण मुलगी कशी आहे, 2 पाय आहेत, तिला हात आहे, तो चालता येत नाही, परंतु LLB मध्ये फर्स्ट क्लास, LLM मध्ये फर्स्ट क्लास आणि PhD करून राहिली माझ्या अंगामध्ये. तिला कोणी घेत नव्हतं, तिचा गाईड कोणी राहत नव्हतं. तर माझ्या आईनं माझ्यात असं एक रूप टाकलेलं आहे का समाजसेवेचं काम तुला करणं आहे, काहीतरी मनापासून तू काम कर, असे तिनं मला एक मॅन्डेट दिलेलं आहे. आणि ते कार्य माझ्या हातून घडव, माझ्या जीवनातून घडव, हेच माझ्या जीवनाचं सार्थक आहे असं मी समजतो. म्हणून नेहाला मी फोन लावतो. या नेहाची मगाच बोललो का तुला 2 मिनिटं माझ्या विद्यार्थ्यांसोबत या आजच्या दिनी बोलायचं आहे. एक जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने ती तुमच्यासोबत व्हॉट्सअपवरून बोलणार.
डिस्प्ले घेता येत नाही का याच्यावर? डिस्प्ले इकडे घेता येणार नाही का? डिस्प्ले याच्यावर घेता येईल का? दी नेहा राहू दे आता राहू दे आता राहू दे आता राहू एक दे. मिनिट नेहा, एक मिनिट याच्यावर दिसले दाखवता येईल का? थोडं तिला एक दोन मिनिटं एक दो मिनिट रुक जाइए नेहा परत करतो एक दो होईल का? माय स्टूडेंट नेहा गोयनका हाय व्हॉट्सअप नाही होणार मला. नाही होणार त्याच्यात कॅमेरा नाही ना. दिसणार नाही. मागला कॅमेरा किंवा बॅक कॅमेरा